बदलापुरात एफडीएच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे ती म्हणजे माया ब्लड बँक जी आहे त्यांच्यावरती सध्या सील करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आपण बघत असाल तर आज सकाळीच हे आदेश जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत। सध्या ही रक्तपेढी बंद ठेवण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत। खरं तर यामागचं काय कारण आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत भाजपचे नगरसेवक राजेंद्रजी घोरपडे तसेच आरोग्य सभापती किरणजी भोईर हे असणार आहेत। खरं तर काही रक्त चोरीचं एकंदरीत ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे, परंतु प्रामुख्याने आरोग्य सभापतींनी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे। यामागचं नेमकं काय कारण आहे थेट आपण त्यांच्याशी संवाद साधत। प्रथम आपल्यासोबत राजेंद्रजी घोरपडे असतील। खरं तर रक्त मिळणंही आज म्हणजे मुश्किल झालेलं आहे आणि त्यात हातांच्या बोटावर मोजण्या इतक्या रक्तपेढ्या शहरात उपलब्ध आहेत आणि अशा ती कारवाई होते। काय नेमकं कारण काय कळलं? कुळगाव बदलापूर नगरपालिकेने माया ब्लड बँकेला जागा फक्त भाड्याने दिली होती। आमचा उद्देश एकच होता की या शहरातील नागरिकांना जवळच रक्तपुरवठा मिळावा। एखादा मोठा अपघात झाला किंवा काही एखाद्याला इमर्जन्सी ऑपरेशनसाठी जर काही ब्लड हवा असेल, रक्त हवं असेल तर हाकेच्या अंतरावरती हे ब्लड बँक आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिकेची जुनी बिल्डिंग आहे, तिथे ती माया ब्लड बँक आम्ही तिला जागा दिली होती। ही काही नगरपालिकेची ब्लड बँक नाहीये, ही जागा फक्त नगरपालिकेने त्या ठिकाणी दिली होती की नागरिकांच्या उपयोगासाठी। 5 लाख लोक वस्तीचं गाव आहे आणि वाढत्या या लोकसंख्येला रोज कुठे ना कुठेतरी अपघात होतो। आपण बघतायत तुमच्याच युट्यूबच्या माध्यमातून। अशा वेळेस रक्तपुरवठा उल्हासनगर, कल्याण, ठाणा किंवा जे हॉस्पिटलमधून आणण्याकरता खूप वेळ लागतो आणि तो जर काही आपल्या बदलापूर शहरामध्ये जर मिळाला तर त्याचं प्राण वाचतील। त्या ऍक्सिडेंट झालेल्या माणसाचं किंवा एखाद्याचं ऑपरेशन सुरू असेल त्याचे प्राण वाचतील। त्याच्यासारख्या पुण्याचं काम कोणतंच नाहीये आणि त्या हेतूने, शुद्ध हेतूने आम्ही नगरपालिकेने ही जागा माया ब्लड बँकेला दिलेली आहे। आता राहिला प्रश्न की या माया ब्लड बँकेवरती काहीतरी एफडीएने काहीतरी धाड टाकली, त्याच्यात काहीतरी त्यांचे अपुरे कागदपत्र मिळाले किंवा काहीतरी रक्तपुरवठा त्यांनी तो डिसमेंटल करायला पाहिजे होता, अशा गोष्टी मी ऐकल्या। माझं या गावातील सर्व पक्षीय आणि सर्व नागरिकांना, नेते मंडळींना विनंती आहे की एखादी चांगली ब्लड बँक आपल्याला मोठ्या मुश्किलवरती येत असते, आपण तिला सांभाळून घेतलं पाहिजे। काही जर काही परवानग्या अपुऱ्या असतील तर त्या ब्लड बँकेला आपण तात्पुरत्या स्वरूपात तिला बंद करू आणि त्यांना सांगू की या सगळ्या परवानग्या आपण तातडीने घेऊन या, पण ब्लड बँक असणं फार गरजेचं आहे। त्याकरता आपण नम्र विनंती आहे की या माया ब्लड बँकला काही दिवस देऊ आपण की त्यांनी ज्या काही त्यांच्या एफडीएच्या नियमाप्रमाणे सगळ्या परवानग्या आणाव्या आणि परवानग्या आणून त्या पुन्हा त्या माया ब्लड बँक इथे चालू व्हावी, अशी माझी स्वतःची वैयक्तिक मागणी आहे। आंदोलन करणाऱ्यांना किंवा नागरिकांना मी सांगू इच्छितो की बाबा, आंदोलन आपल्याला बऱ्याच ठिकाणी करता येईल, परंतु या ठिकाणी आपण कुठेही आंदोलन किंवा राजकारण करू नये, कारण ही मोठ्या मुश्किलवरती ब्लड बँक या ठिकाणी तयार झालेली आहे। आपण त्या माया ब्लडच्या मालकांना, त्यांच्या संस्थेला जाऊन विनंती केली की बाबा आपण या ठिकाणी ब्लड बँक चालू करावी। आमची नगरपालिका आता ही जुनी नगरपालिका, इथे जागा उपलब्ध आहे आणि मला वाटतं की ज्या दिवशीपासून किरण भोईर यांनी त्याचा पुढाकार घेतला होता, इथे दुसरी एक ब्लड बँक आहे, आशिष गोळे काका गोळे फाउंडेशनच्या माध्यमातून अजून दुसरी एक ब्लड बँक आलेली आहे। तर ह्या 2 ब्लड बँक आल्यामुळे कुठेतरी नागरिकांना दिलासा लागतो। ब्लड बँक इथे उपयोगाला येते। अनेक लोकांना या माया ब्लड बँकचा उपयोग झालेला येणार असेल किंवा कोण म्हणत असेल की आम्ही तक्रार करू, तर माझी कृपया तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की आपण त्या ब्लड बँकेला, माया ब्लड बँकेला काही संधी देऊ की बाबा 2-4 दिवसात, 8 दिवसात तुमचे सगळे परवानगी तुम्ही आणाव्या। तोपर्यंत तुमची ब्लड जी बँक आहे ती आम्ही नगरपालिकेनेच सांगितले की तुमची ब्लड बँक इथे बंद करा। ज्या दिवशी तुमच्या सगळ्या परवानग्या येतील त्या दिवशी पुन्हा ही ब्लड बँक या ठिकाणी आम्ही माया ब्लड बँक या नगरपालिकेच्या इथे चालू करणार आहे। त्यानिमित्तानं मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते रक्तदान आपण बदलापूरमध्ये करतो, ते बदलापूरकरांनाच उपयोगी येतं। त्यामुळे विशेष करता ही माया ब्लड बँक आपल्यासाठी महत्वाची आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो। अर्थात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आपण बघत असाल तर कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे। यातच आज बदलापूर म्हणजे अगोदर कारवाई करण्यात आली ती म्हणजे जे रुग्णालयावरती त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला आणि त्याच्यानंतर बदलापूर आणि जे रुग्णालय यांच्यामध्ये सुद्धा कनेक्शन असल्या कारणानं काही आरोप जे आहेत ते ठेवण्यात आले होते। आरोग्य सभापती किरणजी भोईर आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। खरं तर रक्त मिळवण्यासाठी माझ्या मते तासन तास फिरावं लागतं। यातच बदलापूर शहरात जास्त ऑप्शन्स नाहीयेत
आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा ऑप्शन्स नाहीत, यातच अशा पद्धतीचं कारवाई करण्यात आलेली आहे. आरोग्य सभापती म्हणून तुम्हाला या संदर्भातली काय माहिती? नाही, कोणतंही काम करायचं असेल तर ते नियमात केलं पाहिजे हे निश्चित आहे. खऱ्या अर्थाने घोरपडे साहेबांनी जे सांगितलं की बदलापूर शहर हे जवळपास 5 लाख लोकसंख्येचं शहर आहे आणि अजूनही ह्या शहराची लोकसंख्या वाढते आणि या शहरामध्ये ब्लड बँक येणं हे फार एक काळाची गरज आहे. खरं तर 1-2 वर्षापूर्वी माया ब्लड बँक ही या बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी आली. दुसरे एक आशिषजी गोळे आहेत, त्यांच्या माध्यमातून एक आता नव्यानेच एक नवीन ब्लड बँक आलेली आहे. याचा हेतू हाच आहे आपल्याला की यापूर्वी जेव्हा जेव्हा शहरातील नागरिक जे रुग्ण आहेत त्यांना रक्त लागत होतं तेव्हा ते उल्हासनगर किंवा त्या पुढील शहरामध्ये जावं लागायचं आणि अनेक वेळा रक्त वेळेवर न मिळाल्यामुळे रुग्ण अनेक दगावले देखील आहेत. आणि ही गरज ओळखून आपण नगरपालिकेच्या माध्यमातून फक्त एवढंच ठरवलं की एखादी जागा जर त्यांना फक्त स्टोरेजसाठी आपण जर दिली तर हे खूप चांगलं होईल. आणि फुलगाव बदलापूर नगरपालिकेने कोणतीही ब्लड बँक चालू केलेली नव्हती हे विशेषतः सांगतो. काही लोक त्याचा अपप्रचार करतायत. ब्लड बँक आहे ही माया ब्लड बँक आहे आणि फक्त स्टोरेज करण्यासाठी ही जागा त्यांना दिली होती. कारण की या ठिकाणी ही जुनी नगरपालिका आहे आणि ती पडीक जागा होती की त्या ठिकाणी अनेक अशा वस्तू ठेवलेल्या होत्या, ज्या काही जुन्या वस्तू होत्या त्या फक्त तिथे स्टोरेज केल्या होत्या, त्या पूर्णपणे काढून टाकून ती जागा त्यासाठी आपण दिलेली होती. जेव्हा FDAने त्या ठिकाणी जिथे त्यांची धाड टाकली होती, खऱ्या अर्थाने जे डिस्कार्ड जे खराब रक्त असतं ते टाकून दिलं पाहिजे होतं, पण त्या ठिकाणी त्यांना ते रक्त तिथे आढळलं. त्यांना विचारलं होतं, मी माय ब्लड बँकवाल्याशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा मला ही गोष्ट कळाली. तर त्यांनी विचारलं की तुम्ही हे रक्त इथे कसं काय ठेवलं, की जेव्हा हे जे वेस्ट आहे हे उचलून न्यायला त्यांच्या आठवड्यातनं 2 वेळा गाडी येतात, जेव्हा ती गाडी येते तेव्हा ते घेऊन जातात, परंतु त्यांना त्या ठिकाणी ते आढळलं. अशा 2-3 गोष्टी आहेत ते त्यांना नियमाच्या बाह्य आढळलेल्या आहेत. तर 2 ते 3 दिवसामध्ये ते म्हणाले की आमचे जे काही ज्या क्वेरीज आहेत त्यांच्या त्या आम्ही कंप्लीट करू आणि हे पुन्हा नव्याने ती चालू होईल असं त्यांच्या बोलण्यामधलं त्यांनी आम्हाला ही माहिती दिली. परंतु आपण हे स्टोरेज सेंटर चालू करण्यासाठी फार प्रयत्न केले होते. माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांचे फार मोठे प्रयत्न होते आणि ज्यावेळेस हे रक्तदान सुद्धा केलं. ज्यावेळेस खरं ही स्टोरेज सेंटर चालू केलं, माननीय नगराध्यक्षा या प्रथम नागरिक आहेत आणि त्या प्रथम त्यांनी त्या ठिकाणी ब्लड दिलं होतं आणि मी स्वतः आम्ही दोघांनी त्या ठिकाणी प्रथम रक्तदान केलं होतं. आणि खरोखरच हेतू एकच आहे की या शहरातील रुग्ण आहेत त्या रुग्णांना वेळेवर आणि लवकरात लवकर रक्त पोहोचावं. बाकी ह्यामध्ये दुसरा काही हेतू नाही. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून तातडीने त्या ब्लड बँकेला पत्र देऊन ते स्टोरेज सेंटर त्या ठिकाणी बंद केलेले आहे. ज्यावेळेस FDA त्या माध्यमातून त्यांना परवानगी देईल त्यानंतर आपण ती पुन्हा नव्याने देऊया. आणि ही माया ब्लड बँक आहे. कुठली ब्लड बँक जर चालू करायची असेल तर त्याला परवानगी असते. FDAच्या माध्यमातून असेल, फूड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून SBTC, स्टेट बोर्ड ट्रान्सफ्युजन काउन्सिल एक आहे त्याचा एक आणि दिल्लीवरनं अशा 3 परवानग्या लागतात. या परवानग्या घेऊन त्यावेळेस ती ब्लड बँक त्या ठिकाणी चालू झाली होती. आता त्यांच्या काही त्रुटी आढळल्या त्या कंप्लीट करून त्या पुन्हा नव्याने त्या ठिकाणी चालू करतील आणि ते चालू झाल्यानंतर मग नगरपालिका पुन्हा एकदा त्या ठिकाणी जनरल बोर्डामध्ये आम्ही तो विषय आणू आणि मग नंतर त्या ठिकाणी त्याला परवानगी देऊ. अर्थात या संदर्भातले पुढचे जे काही अपडेट असतील आपण घेत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह, श्रद्धा कुंडे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.